आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मुले पाहून जात होती. मी मनातून घाबरून गेले. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना आली तर मस्ती केली. पण ज्याच्यासाठी हे राखायचं असते त्याला हे पहिले पण अनुभवायला नाही मिळणार. तो या गोष्टीपासून दूर राहील. पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात. आपली बायको फक्त कायमची आपली हवी. ती जर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तर ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाही. आयुष्यभर ते त्या स्त्री बरोबर नफरत करतात. कोणत्याही क्षणी ते तिला माफ करत नाही. ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची पारखी राहते. अनंत कल्पनाने मनात माझ्या काहूर माजले. पण वासना कुणाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. माझेही तसेच झाले होते. मला दुःख वाटते ते सुधीर, प्रसाद, प्रणव सारेच माझे सुखाचे सोबती सोडून जावे लागणार होते. ते आले की सुखाची बरसात करायचे. जी वेळ येऊ नये असे वाटायचं ती वेळ आली. माझं लग्न एका सर्वसाधारण दिसायला असणाऱ्या तरुणाबरोबर जमले. मला तो कोणत्याही बाबतीत आवडत नव्हता. पण सरकारी नोकरी होती. एवढीच एक जमेची बाजू. ना दिसायला चांगला, ना रूप. माझ्यापेक्षा सर्वसाधारण. मी म्हणजे सौंदर्य, मी म्हणजे तारुण्य, मी म्हणजे बहार. तो म्हणजे नुसता बोर. असो. आईने ठरवले म्हणून गुमान इतर मुलींसारखी मी मान तुकवली. झालं एकदाच लग्न. मुलगा खुश होता. त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती. आता वेळ आली मधुचंद्राची. तो फारच बेचैन होता. दिवे मंद झाले. बोलता बोलता तो जवळ आला. मला हे बिलकुल नवीन नव्हते. तो खूप भावनिक झाला. मी हे सुख उपभोगले होते. नवीन ते काय? कपडे उतरले गेले. मनाची दारं उघडली गेली. श्वासात श्वास मिसळून गेले. हृदयाची धडधड वाढली. आणि शरीर शांत झाले. मी विचार करू लागले. आपण हे सारे अगोदर मिळवून काय मिळविले? आज हे मिळणारच होतं. 2 दिवसात मी माहेरी आले. विचारात गढून गेले. मनात वादळ तयार झाले. सुधीर, प्रसाद, प्रणव मागे पडले. पुन्हा सासरी आले. रात्री नवऱ्याने मिठीत घेतले. तो स्वतःला सावरू शकला नाही. त्याने सुख उपभोगले. मला मात्र ते घेता आले नाही. माझ्याकडून प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता. कदाचित तो नाराज झाला असावा. पण जे मी मिळविले ते योग्य वेळी आणि होन तेव्हा त्यांच्या बाबतीत खूपच उशीर झाला होता. मी सुधीरला विसरू शकत नव्हते. प्रसाद तर यारच होता. प्रणव अवचित सापडलेले धन होते. हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे. नवरा नोकरी निमित्त बाहेर असायचा. मला ते गतकाळातले क्षण हवे होते. तो प्रसाद, सुधीर, प्रणव जे अमूल्य क्षण दिले ते जुंपायचे होते. नवरा फक्त नावापुरता होता. मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते. खरे हक्कदार वेगळी माणसं होती. मी ऐकले आहे, जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पाहतो, तो जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपला आणि आपलाच राहतो. मला विवस्त्र प्रथम पाहणारा सुधीर. नंतर मला ज्याने नक्षिखात विवस्त्र पाहिली तो प्रसाद. हे 2 पुरुष मी कधीच विसरू शकणार नाही. घरी एकटी असायची. कंटाळा यायचा पण जवळ गोड आठवणी होत्या त्या सोबत करायच्या. नवरा दूर देशी. मी तरी त्याला आठवण्यासारखं त्याच्याकडे काय होते? कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं, तू कुणा सोबत जोडली गेली होती का?
पण मी त्याला त्याचीच शपथ घेऊन निरुत्तर केले. पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत राहिले की मी लुटलेली स्त्री आहे. आता नवऱ्याच्या मनातून मी पार उतरली होती. कारण मी होतेच तशी. मला बाहेरची सवय होती. नवीनमध्ये मला रस होता. रोज नवं असे वाटे. मला सुधीर प्रसाद कधी भेटतात असे झाले होते. मी माहेरी जायला नेहमी आतुर असते. तिथे सुधीर माझी वाट पाहायचा. मी गेले की तो मला एकदा तरी मिठीत घेतो. ही दौलत मला 6-7 महिने पुरायची. अधूनमधून प्रसाद पण यायचा. मी तृप्त व्हायची. नवऱ्याला माझा दाट संशय यायचा. पण तो बोलत नसायचा. मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतले आहे. तो जवळ यायचा फक्त मला ओरबाडून घ्यायला. बाकी सारे पुरुष सारखेच. प्रसाद काय नि सुधीर काय. फक्त त्यांना स्त्रिया उपभोग घ्यावा म्हणून हव्या असतात. बाकी काही नाही. प्रेम हे गोंडस नाव या सगळ्याच प्रकरणाला दिले की झाले. तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता. आईने ठरविले म्हणून लग्न केले. आज 6 महिने उलटून गेले. पण ना प्रसाद ना सुधीर ना प्रणव ना नवरा जवळ आला होता. नवऱ्याने माझ्यावर बहिष्कार टाकला होता. या 6 महिन्यात सुधीरचे लग्न झाले होतं. प्रसाद कुठेतरी नोकरीला दूर गेला होता. मी तडफड होते. प्रणव ना भेट ना गाठ. मला कुणीही हवा होता. नवरा सुद्धा, पण तो ढुंकूनही बघत नव्हता. मला त्यांचा प्रचंड राग येऊ लागला. मी त्यावर खोटे नाटे आरोप करू लागले. मला संशयाने घेरले. मी त्याच्या बरोबर वाद घालू लागले. नवरा आता माझ्याकडे व घरीही लक्ष देत नव्हता. मी एकटी पडले होते. मी असुसलेली होते. कधी प्रसादचा फोन येई. फक्त आश्वासन मिळेल लग्न झाल्यावर प्रसाद, सुधीर भेटत राहिले. पण वरवर मनात कालवाकालव होत होती. मी नवीन नाते जोडू पाहत होते. पण अडचण येत होती. भूक होती, ताट होते, जेवण होते, पण उपभोग घेता येत नव्हते. नवऱ्याला मनोमन शिव्या देत होते. मला प्रसादचा फोन आला. तो भेटायला येणार होता. वेळ ठरली, दिवस ठरला. आज बऱ्याच दिवसांनी मला दिलाचा दिलबर भेटणार होता. नवरा कामावर निघून गेला. मी बाहेर पडली. दिवसभर प्रसादच्या मिठीत विसावले होते. दिवस मावळूच नये. संध्याकाळी मी लगबगीने घरी आले. नवरा वाट पाहत असेल असे वाटले. पण दारावर तेच कुलूप होते. घरात गेले. भरभर कपडे बदलले. नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असे केले. पण नवरा आलाच नाही. मी खूपच उशिरापर्यंत वाट पाहिली. सकाळी तरी येई. पण सारे व्यर्थ. 4-5 दिवसांनी एक पत्र हाती आले. मला शोधू नकोस, आता मी कधीच घरी येणार नाही. काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिलं. असो, पण तुझ्या वाईट कृत्यांची शिक्षा मी का भोगावी. म्हणून दूर निघून जात आहे. म्हणजे मी मारणार नाही, तर मोकळ्या दुनियेत फिरणार आहे. मी गर्द काळ्या डोहात एकटीच असल्याचा भास झाला. कुठे जाऊ, कुठे राहू, प्रश्न भयानक होते. मी इतका खोल विचार केव्हाच केला नव्हता. घाईघाईत प्रसादला फोन केला. आपण लग्न करू. त्याने असे काही उत्तर दिले की कानात कुणीतरी लाव्हा ओतावा असं वाटलं. प्रणवला फोन लावला, त्याला सर्वच सांगितले, पण तो म्हणाला, अगं प्रेम वगैरे काही नव्हतं. ती फक्त मजा होती, आणि फोन ठेवला. सुधीरचे लग्न झाले होते. माझ्या समोर फक्त अंधार होता.
वाटा रुसल्याच्या होत्या. आईला काय सांगू, वडिलांना काय उत्तर देऊ, प्रश्न अनेक, उत्तर काहीच नव्हते. क्षणभंगूर सुखासाठी मी खरं सुख हरवून बसले होते. आता काय उपयोग नव्हता. वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपलाच कपाळमोक्ष करते. मी आज छोट्या सुखासाठी मोठे सुख गमावले होते.